आता इथं लावायच्या बटाटा कोंबड खत पांगितोय आम्ही. ट्रॅक्टर आलाय. कोंबड खत पांगून झालं का मग खत कालवायचं ट्रॅक्टरने आणि उद्या लावायच्यात बटाट. तिथून उसापासून आड्याल तर अख्खा वावर हे 1-2 एकराचा मान आहे. बियाणं आणलं त्या दिवशी बटाट्याचं. आता ते लावून काढायचं. लावलं का मग झालं. मग फवारण्या, दे पाणी, मार औषधं आणि त्याच्यात बाजार काय होतो आणि काय नाही. शेतकऱ्याला कधी आहे का सुख. निदान 20-25चा बाजार भेटला तरी मग माणसाला वाटतं बरं झालं यंदा बटाट्याचं. आणि तिकडं लावलं आहे हरभरा आणि तिकडं त्या वावरात खालच्या हरभरा लागलाय ओली निघायला. आता हे खत पांगित्यात. मी पांगू लागत होते पण मला लई ऊन लागलं म्हणून बसले आंब्याच्या सावलीला. इथं आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाखाली बसले. लई ऊन. एवढं कष्ट करून बाई काय येईन काय नाही असं होतं शेतकऱ्याचं. उन्हाकारच आम्ही खत पांगवले, शेणखत पांगवले, कोंबड खत किती त्या दिवशी 50 गोण्या आणि आज 20 गोण्या. 50, 60, 70 गोणी 1-2 एकराला. आणि शेणखत टाकलं 2 ट्रॅक्टर. एवढं खत 5,000 ट्रॅक्टर. आणि ह्या गोण्या 200 रुपयाला एक कोंबड खताचे आणल्यात. आज 50-50 हजार पहिलेच घातले जमिनीत. उद्या काय होतं आणि काय नाही. सगळ्या गोण्या टाकायच्या वय व. हा तिकडं 2-3 न्यावं आहे ना. तिकडं कमी पडते ना. परत तिकडं बटाटा लावायच्यात, इकडं घरापाशी लावायच्यात काही, इथं लावायच्यात काही. लय अवघड आहे. त्याच्यातून काय होतं आणि काय नाही. नुसतंच आपलं कष्ट करीत बसायचं शेतकऱ्याने. ते बकरावाल्यांचं बरं आहे. 2 कोकरं ओपली का वर्षभर खात बसा तिथं. खर्च पार निघते. आम्हाला नाही कळलं नाही शेवडं नाही काय नाही. नुसतंच मोठाली 2 चित्रावं आहे. ते बी शेतीला भांडवल होत नाही खाताच. एकातच घ्यायला लागत आहे शेवट. इथं तर मोर लय आहे पण आज काय मला दिसतानाच लय मोठालं मोर आहे. आणि वाघ येत्यात. आणि शेती तरी कसं करायचं माणसाने. ह्या ऊसाने वाघ बसलेलं आहे. अगोदर आलं का डबडी वाजवायला लागत्यात आणि मग काम करायचं. कसं काय बटाट लागवड भारी नाही. बटाट चांगलं आलं पाहिजे बरं का. अरे बोल ना बाबा. अनिल भाऊ बैलगाड सोडा.
इथं चालली बटाट्याची लागवड. सकाळपासून चालले पण ते काय उरका ना. बटाटा बरंच आणलेलं आहे बियाणं. हा, ही बटाट्याची लागवड काल झाली. आज भरून काढले सगळं. ते तिथून केले त्या तालीपासून तर पार केले आंब्यापर्यंत. तिथं आंबा येत आलेला तिथपर्यंत असं केल्या. तिथं आलं तर तिथं 15 क्विंटल आणलं होतं. तेवढं या वावरात बसले. एवढं तिथं लहान वावर आहे. मस्त बटाटा पेरलं. आता उगून येते ना 8 दिवसांनी. 8 दिवस नाही लागत त्याला, 15 दिवस लागत म्हणाला. तिथं लावलाय थोडा लसूण, अजून लावायचा राहिलाय. परत लसूण लावायचं म्हणलं तर परत लावला. ते बियांड का नाही बसवलं? इथं लावल्यात बटाट. भरणीचं भरणी झाली. इकडून चाललंय पाणी. इथून असं भरणं केलंय बटाट्याचं. एवढं बटाटे आहे. इथं उसाला पाणी सोडलं ठिबक वाटत. इथं ऊस, इकडं बटाटे. नळी घ्यायला लागन ना हो. नळीन साकीट लागन. इथं खांबळा. इकडं बारकाला ऊस. नाही का कसं आहे शेतकऱ्याचं काम. आता तुटायला आहे 1-2-3 एकर. हे काँग्रेस एवढा कापला पाहिजे, जाता येता येत नाही. इथं लावलाय हरभरा. इथं हरभरा केलाय. तिकडं भाजी आहे, लसूण आहे. इथून बटाटा भरल्यात. आता इकडून राहिले थोडं भरायचं राहिल्यात, ते भरायचे. का उतारता नाही येत? अवघड द्या कसं उतरावं आता इथून. अरे पांडुरंगा, हे हरभऱ्यात टाकल्यात जवास. मस्त उगल्यात जोरात. आता येईन हरभरा खुरपायला. एक पाणी द्यायचं आणि खुरपायला बसायचं. असं आलंय बाय हरभरा. एवढाला झालाय. एक पाणी दिलं का चांगलं डफळण. एडी वाकडी खुरपणी करायला लागेल. त्याच्यात जवस टाकले मोकार म्या.
जवळच असलेलं टाईम लागतो खुरपायला. तसंच आपलं खुरपायला लागणार हळूहळू.